11 जागांसाठी आता थोड्याच वेळामध्ये मतमोजणी सुरू होणार आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूरचा निकाल लागतोय। तर भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड मध्ये मतमोजणी आता सुरू होणार आहे। परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा आज निकाल लागतोय। दरम्यान 6 जागांवर मतदानाच्या आधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। त्याच्यामुळे आज नेमका निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 11 विधान परिषदेच्या जागांचा निकाल आज लागतोय। तर 11 जागांसाठी आता मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे। तर पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची अशी मतं तुमच्या उपलब्ध असेल। मी फक्त माझा प्रचार थांबवलेला होता, एवढंच मी बोललेलो होतो। आणि त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी मी घरात बसल्यानंतर पण या मतदारसंघात प्रचार केला आणि लोकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। अच्छा निकालाकडनं काय अपेक्षा मला मी सांगितलं ना, मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, लोकांनी मला त्या ठिकाणी नक्कीच मतदान केलेले आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। एकनाथ शिंदे असतील किंवा गिरीश महाजन यांनी मनधरणी तुमची केली होती। 100% मी त्यांच्या मनधरणीला त्या ठिकाणी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी घरात बसलेलो होतो। आपल्याला पण त्या ठिकाणी माहिती आहे सर्व। म्हणजे आपण घरात बसलेला होता तरी मतदारांनी आणि माझे जे कार्यकर्ते होते यांनी त्या ठिकाणी जोशामध्ये प्रचार केला आणि यंत्रणा आणि निवडणूक पुढे नेलेली होती। पण तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पण मोबाईलवर तिथे सांगितलं की मी प्रचार करणार नाही, महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा। नाही, हे मी नव्हतं सांगितलेलं, ते गणेश भाऊ बोललेले होते तेवढं। मी ते शब्द बोललेले नसेल, तुम्ही एकदा चेक करा। आपण बघतोय की गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एक नवीन ट्विस्ट जो आहे तो या ठिकाणी शेवटच्या मिनिटाला सुद्धा आहे। कारण कालपर्यंत जे गोकुळ गीते म्हणत होते की मी या ठिकाणी माघार घेतलेली आहे, तेच गोकुळ गीते आज म्हणतात की मतदारांनी उत्स्फूर्तपणे मला मतदान केल्यामुळे मी या ठिकाणी निवडून येणार आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण निकालाकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। संपूर्ण विधान परिषद निवडणुकांमध्ये नाशिक मधली विधान परिषदेची ही जी जागा आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट होता, मतदारांनी मला मतदान केलेलं आहे, मी निवडून येणार असं गोकुळ गीते म्हणतायत। आणि नाशिकमध्ये नेमकं काय होणार या संदर्भातली चर्चा जी आहे ती आता राजकीय गोटामध्ये सुरू झालेली आहे। कारण या ठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गीते अशी ही लढत अत्यंत महत्त्वाची। गोकुळ गीतेने माघार घेतो असं म्हटलेलं होतं, मात्र आपण कुठेही मत नरेंद्र दराडे यांना द्या असं म्हटलं नव्हतं। माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रचार केला, त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मला मतदान केलेलं आहे, नगरसेवकांनी मला पाठिंबा दिलेला आहे असं गोकुळ गीते म्हणतायत। नाशिकमधल्या या विधान परिषद निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत चुरशीची ही निवडणूक। गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसेंकडून गीते बंधूंची जी आहे ती मनधरणी करण्यात आलेली होती आणि गणेश गीतेंनी माघार घेतलेली असली तरी गोकुळ गीते हे ठाम होते। मात्र ज्यावेळेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर देखील त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू होतं आणि प्रयत्न तसे सुरू होते। गोकुळ गीतेंनी तसं सांगितलं देखील होतं, मात्र आता एक मोठा ट्विस्ट आजच्या दिवशी पाहायला मिळतोय। गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर पोहोचले। एक महत्त्वाची बातमी या संदर्भात